तर मित्रांनो, लडाख नाव ऐकताच तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? उंच उंच बर्फाचे डोंगर, लांबच लांब रस्ते. पण खरं सांगू, ही एक ट्रिप नाही, ही एक जर्नी आहे स्वतःला शोधायची. मी 2024 मध्ये माझी ड्रीम लडाख राईड कंप्लीट केली आणि आता ह्या सिरीज मध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगणार आहे. लडाखच्या प्लॅनिंग पासून ऍक्च्युअल ट्रिप पर्यंत. सगळ्यांना पडणारा पहिला प्रश्न, लडाखला जायचा ऍक्च्युअल टाइम कधी असतो? तर लडाखला जायचा बेस्ट टायमिंग जो असतो तो मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. हे वर्षातले सगळ्यात सेफेस्ट महिने असतात. दुसरं म्हणजे बाईकची तयारी. सर्व्हिस तर झालीच, बट त्या व्यतिरिक्त नवीन टायर, चेन पॉकेट, इतर गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून ठेवायच्या आणि त्याप्रमाणे आपली बाईक आपल्याला तयार करायची. तिसरं म्हणजे डॉक्युमेंट्स, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, इन्शुरन्स. हे तर झालंच, पण त्या व्यतिरिक्त लडाखमध्ये राईड करण्यासाठी तुम्हाला तिथल्या स्टेटचे परमिशन्स लागतात, ज्यांना परमिट्स बोलतात. ते कधी काढायचे आणि कसं करायचं ते मी पुढे सांगेनच. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट, फिटनेस आणि माइंडसेट. ह्या दोन गोष्टी लडाखमध्ये खूप गरजेच्या आहेत, कारण की लडाखमध्ये ऑक्सिजन खूप कमी असतो. सो तुम्ही एक महिना अगोदरच स्वतःला तेवढं फिट करून घ्या. स्मोकिंग सारख्या हॅबिट्स असतील तर त्या पूर्णपणे बंद करा. हे सगळं केल्याने तुमच्या बॉडीला लडाखच्या क्लायमेटसाठी प्रिपेअर करणं खूप इम्पॉर्टंट असतं. या सिरीज मध्ये मी रूट प्लॅनिंग, खर्च, पॅकेजिंग लिस्ट आणि माझे रिअल एक्सपिरियन्स हे सगळं शेअर करणार. जर तुम्ही तुमची ड्रीम लडाख राईड प्लॅन करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी. तर आताच फॉलो करा आणि पुढचा पार्ट बिलकुल मिस करू नका, कारण की पुढच्या पार्टमध्ये आपण बोलणार आहोत लडाख राईडसाठी बेस्ट रूट कोणता आहे.